हॅलो फ्रेंड्स. चिंटू जेव्हा शाळेत गेला तेव्हा त्याचे शिक्षक काही विद्यार्थ्यांना तू दगड आहेस, तू हिरा आहेस, आपले आईवडील म्हणजे आपले गुरुजी आहेत, आईची माया समुद्रासारखी असते असं म्हणायचे. तेव्हा चिंटूला प्रश्न पडायचा की बाळ्या दगड कसा, गोट्या हिरा कसा, आईची माया समुद्रासारखी असेल कशी? आईवडील गुरुजी आहेत तर मग शाळेत जायची गरज काय? एक दिवस हिम्मत करून जेव्हा चिंटूने गुरुजीला विचारले की सर याचा नेमका अर्थ काय, तेव्हा गुरुजींनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, चिंटू याला फिगर्स ऑफ स्पीच असं म्हणतात. फिगर्स ऑफ स्पीचचा उपयोग काव्यामध्ये, कवितेमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या बोलण्यातला अर्थ, भाषेचा सौंदर्य वाढवण्यासाठी, भाषेला प्रगल्भता येण्यासाठी या फिगर्स ऑफ स्पीच किंवा फिगर ऑफ स्पीचचा किंवा अलंकाराचा वापर केला जातो. जसं अलंकाराने एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते, तशा प्रकारची भर भाषेच्या सौंदर्यामध्ये पडण्याचं काम हे अलंकार करत असतात. आपल्या पुस्तकात ज्या कविता असतात या कविता या अलंकारावर आधारित असतात किंवा त्या कवितेमध्ये मोठ्या प्रमाणावर अलंकार असतात. ते अलंकार समजल्याशिवाय आपल्याला कवितेचा अर्थ आणि रसग्रहण चांगल्या प्रकारे करता येत नाही. तेव्हा मी तुम्हाला आज या ठिकाणी अलंकार सांगत आहे किंवा त्याला इंग्लिशमध्ये फिगर्स ऑफ स्पीच किंवा फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. तर ती अशी, जर आपणास हे अलंकार आवडले किंवा फिगर ऑफ स्पीच आवडल्या तर तुम्ही माझ्या एज्युकेशन JRK's मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. A figure of speech is a poetic device that makes the meaning vivid and clear through particular types of words, language and phrases. Figure of speech is a speech form of expression that is deliberately used to make the language dignified, ornamental and to beautify it. It also makes the language pleasing and rhythmic. थोडक्यात अलंकारामुळे विशिष्ट प्रकारच्या शब्दरचना आणि शब्दांमुळे भाषेला जे विशिष्ट प्रकारचं किंवा एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य प्राप्त होतं, त्याच्यामध्ये गेयता निर्माण होते. तर याला म्हणायचं फिगर ऑफ स्पीच. याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्ट टू से आय हॅव डन नथिंग रॉंग, आय हॅव डन नथिंग रॉंग, बट I would say, what wrong have I done? If I want to say, I have seen fresh flowers, instead of that, I would say, I have seen smiling flowers. यामध्ये स्माइलिंग फ्लावर्स फिगर ऑफ स्पीच आहे. या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे. यांचा विचार पुढील प्रमाणे केला जाईल. प्रथम आपण विचार करूयात सिमिलीचा. सिमिली म्हणजे उपमा अलंकार. व्हेन ए कंपॅरिझन इज मेड बिटवीन टू डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग some of the same qualities or same characteristics, or a statement is made in which one thing is like another is called simile. जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या एखाद्या गोष्टीसारखी असते, दुसऱ्या एखाद्या गोष्टीसारखी
रंगाने, रूपाने किंवा गुणधर्माने काही प्रमाणात असते, कमीत कमी सारखी असते, तेव्हा त्या ठिकाणी उपमा अलंकार होतो. त्याला सिमिले असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द गर्ल इज ब्युटिफुल लाईक सीता. सेकंड, व्हायसेस लाईक स्ट्रॉज अपॉन द सरफेस फ्लोट. थर्ड एक्झाम्पल, शी यूज हर टंग ॲज अ वॅगन ड्रायव्हर uses a horse whip. A theft like quicksilver won't be suppressed. In these poetic lines, there is simile. There is simile. It means the comparison is made between two different things having at least one quality, at least few qualities, some qualities, so they are compared as one is like another. In these poetic lines, there are words like so, like, as. They are used, and this shows that it is a simile. या काव्यपंक्तीमध्ये एखादी गोष्ट म्हणजे मुलगी सीतेसारखी दिसते, सीतेसारखी, सीताच नाही, सीतेसारखी दिसते. दुर्गुण हे वाळलेल्या काडीसारखे असतात, ते तरंगतात, पृष्ठभागावर तरंगतात. सारखे, जसे, अशा प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये आलेले असतात. अशा वेळेस त्या ठिकाणी सिमिले झालेले असते, उपमा अलंकार असतो. नेक्स्ट, पुढचा विचार करू आपण, मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये when in implied comparison both the things are one and identified together is called metaphor. म्हणजे in this comparison both the things, compared things, are just like the same, just like the same. They are equal and identified to each other more than one qualities, more than one qualities. Nearly they have the same qualities, nearly they have the same qualities. जेव्हा उपमेय आणि उपमान यात भिन्नता नसून त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे वर्णन आलेले असते, तेव्हा रूपक अलंकार होतो, मेटाफर होतो. दिस इज अ डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स मोर दॅन वन सिमिलॅरिटी. जसं मराठीमध्ये आई असतो एक धागा, वातीला उजेड देणारी समयतली जागा. संसार सागरी विरहे जीवन नौका. या दोन्ही काव्यपंक्तीमध्ये आई आणि धागा यांना सारखेपण दाखवलेलं आहे. दोन्ही म्हणजे आई धागाच असते, धाग्यासारखी नाही, धागाच असते, असा अर्थ, गर्भित अर्थ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जीवन आणि नौका, जीवन ही नौकेसारखी आहे असं नाही, नौकाच आहे. जीवन ही नौकाच आहे असं म्हटलं गेलेलं आहे. इट्स टंग ऑफ फायर अँड फ्लेम. इट मीन्स इन these line, tongue of fire and flame and lightning are compared to each other, assuming the same qualities. Pond's mosaic of mud and weed. Life is a dream. Life
and dream are both the things, two different objects having same qualities, same identical qualities and brought together. So, in this line there is metaphor. Next, personification. चेतना गुणोक्ती अलंकार. A metaphor ascribing human or personal qualities to non-human beings or the inanimate things in the nature is called personification. म्हणजे human qualities are applied to the objects in the nature as they are acting or behaving like the human being. They are natural objects. Objects in the nature, they are behaving like the human being. At that time there is personification. म्हणजे जेव्हा एखाद्या रूपकात्मक काव्यपंक्तीमध्ये मनुष्याचे गुणदोष मनुष्येतर निसर्गातील मनुष्येतर गोष्टींना लावले जातात तेव्हा त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. म्हणजे माणसाचे गुणधर्म निसर्गातल्या वस्तूला लावायचे. चाफा हसून बोले आले भरून मेघ, चिमणीला मग पोपट बोले काग तुझे डोळे ओले. चिमणी आणि चाफा हे बोलत नाहीत, बोलणारे माणसं आहेत, परंतु जसे माणसं बोलतात तशी चिमणी आणि चाफा बोलत आहेत असा भावार्थ लावण्यात आलेला आहे किंवा अशा प्रकारचा आरोप, भावनांचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे, म्हणून त्याला चेतन गुणोक्ती अलंकार म्हणायचं. नितळ न्याहारीस हिरवी झाडे काळा वायू हळूच घेती या काव्यपंक्तीमध्ये निहारी करण्याचा जो गुण आहे तो माणसाचा आहे, झाडांचा नाही. परंतु कवीने या ठिकाणी आपल्या भावनांचा आरोप त्याच्यावर केला, त्याला माणसासारखे ट्रीट केलं, वागवलं, म्हणून त्याला या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार असे म्हणायचं. फॉर एक्झाम्पल इन इंग्लिश, डेथ लेज इट्स आयसी हँड टू द किंग, डान्सिंग अँड whistling the leaves went. You think I am dead, the apple tree said. In these lines, in these poetic lines, poet has applied human qualities to death, the leaves and the apple tree, as they are behaving like, they are acting like human being. So it is called personification. Next, पुढचा अलंकार alliteration, अनुप्रास अलंकार. When a consonantal sound or the same syllable is pleasingly repeated in a close succession is called alliteration. It means one syllable or the same letter or the same sound is pleasingly repeated in a line, in a poetic line. At that time there is alliteration. जेव्हा एखाद्या काव्यपंक्तीमध्ये तेच अक्षर किंवा ध्वनीची पुनरावृत्ती होते तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. मराठीमध्ये काकीने काकाच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा कापले. या ठिकाणी या काव्यपंक्तीमध्ये क हा साऊंड किंवा क हा उच्चार पुन्हा पुन्हा शब्दाच्या सुरुवातीला आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार होतो. चंदू के चाचीने चांदी के चमचे से चटणी चटाई. चचा या ठिकाणी रिपिटेशन झालेलं आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. फॉर एक्झाम्पल इन इंग्लिश, whoosh whoosh of washing machine, the loose house top seat clatter and clang, the rival ragging wind
without. I am safe and sound under the ground. In these poetic lines, the same sound or the syllables are repeated. Whoosh whoosh, rival ragging, r, r, safe and sound, s. These sounds are pleasingly repeated, so it is called alliteration. Next, pun, slash alankar. When a statement is ambiguous, is called pun. The pun means play upon the words. म्हणजेच ज्या वाक्याला किंवा वाक्यातील शब्दांना एकापेक्षा जास्त अर्थ असतात त्याला पन किंवा श्लेष असे म्हणतात. थोडक्यात, जेव्हा एखाद्या काव्यपंक्तीमधून एकापेक्षा जास्त अर्थ निघतात, एकापेक्षा जास्त अर्थ निघू शकतात, त्याला म्हणायचं पन. सुमनाने शंकरास पूजिले, या ठिकाणी दोन अर्थ निघतात. एक तर सुमनाने शंकरास पूजिले म्हणजे सुमन नावाच्या मुलीने पूजले, किंवा चांगल्या मनाने शंकराची पूजा केली. औषध न लगे मजला, म्हणजे या ठिकाणी दोन अर्थ. नल हेच मला औषध आहे किंवा मला औषध लागत नाही, असे दोन अर्थ निघतात किंवा एकापेक्षा जास्त अर्थ निघतात, म्हणून त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. मेलेले गाढव मी चालताना पाहिले, या वाक्यामध्ये एक तर गाढव मेलेला आहे आणि मी चालत होतो, किंवा मेलेलं गाढव चालत होतं आणि मी त्याला पाहिलं. म्हणजे एकापेक्षा जेव्हा जास्त अर्थ निघतात तेव्हा त्या ठिकाणी पन किंवा श्लेष अलंकार होत असतो. हॅपीनेस डिपेंड्स ऑन लिव्हर. इन धिस पोएटिक लाईन देर आर टू मिनिंग्स. फर्स्ट मिनिंग इज दॅट हॅपीनेस is totally upon the liver, a body part, and second is depend on one who lives, rest in the bottom lay, and I saw a dead donkey walking on the street. These are few examples of pun. Next, hyperbole. Hyperbole means अतिशयोक्ती अलंकार. When a statement is made in an exaggerated manner or term is called hyperbole. Exaggerated, it means more than reality. It means statement is different than the fact or the reality. Statement is overstatement. It is called overstatement. जेव्हा एखाद्या काव्यपंक्तीमध्ये एखादी बाब वस्तुस्थितीपेक्षा वाढून फुगून जास्तीची सांगितली जाते, तेव्हा त्याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. मराठीमध्ये प्रसिद्ध असलेलं वाक्य, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, उरलेलं झाकून ठेवलं, लांडोरण्याचा पाय लागला, त्याचा वगळ वेशीपर्यंत गेला, हाती आला आणि त्यात पोहून गेला. म्हणजे तेल आणलं दमडीचं, किती आलं असेल आणि त्याचा मोठा गवगवा किती करण्यात आला, याला म्हणायचं अतिशयोक्ती अलंकार. फ्यू एक्झाम्पल्स इन इंग्लिश. Where she walks, there is light. She smiles and the whole world becomes gay. And he made his blood to fly. It means, the fact is that when a particular person walks, there could not be light. She smiles and the whole world gays. Is it possible? It is overstatement. So it is called hyperbole.
नेक्स्ट रिपिटेशन, पुनरावृत्ती अलंकार. When the same words, phrases or an idea is repeated in a same sentence is called repetition. These things are done to only add force and clarity or accelerate the importance of the meaning. Means a particular types of words or phrases are repeated in the same sentence, same line, and there is called the repetition, or it is called the repetition. जेव्हा एखाद्या काव्यपंक्तीमध्ये तेच शब्द पुन्हा पुन्हा वापरले जातात तेव्हा त्याला पुनरुक्ती अलंकार किंवा रिपिटेशन असे म्हणतात. But not this. Son, it gives me great joy. In these lines, the words are repeated. The words are pleasingly repeated. So it is called repetition. We will stay here for this period only. या तासिकापुरते या ठिकाणी आपण थांबूया. उर्वरित राहिलेले अलंकार आपण पुढच्या तासिकेला पाहू.